माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असेंब्लीमध्ये असं जाहीर केलेलं आहे आणि माझ्याकडे क्लिप पण आहे ती, असं जाहीर केलेलं आहे की गरीब किंवा जो केसरी कार्डवाला जो ग्राहक आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कसलीही स्मार्ट मीटरची कंपल्शन केलं जाणार नाही. हे मुख्यमंत्री साहेबांचे असेंब्लीमधले शब्द आहेत. तर त्याच्याविषयीच तुमचं काय हे आहे? GR आलाय त्याचा, तुमच्याकडे GR आहे? तुमच्याकडे GR आहे? तो GR कुठे आहे? GR काल परवा दिवशी पोलीस स्टेशनमध्ये पण त्यांचा काहीतरी वादविवाद झाला. पण त्या अण्णा पाटलांच्या ह्या आंदोलनाला एवढी वाहनं थांबली असून सुद्धा MSEBचा कोण येत नाही. म्हणजे यायला पाहिजे 100% त्यांना माजुरी आहे, त्यांना कुणातरी पाठबळ आहे. वरनं मुख्यमंत्री म्हणतायत की ही आपलं जे डिजिटल मीटर आहे हे ग्राहकाच्या इच्छेच्या असेल तरच बसवा, नाही तर बसवू नका. आणि ही जबरदस्ती घरात कोण नसताना येऊन बसवतात. म्हणजे ह्यासनी कुठलं तरी पाठबळ आहे आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही जमलेलो आहे. आणि ती काय म्हणते पर्यायी ती म्हणते सोलर बसवा. सोलरला 70-80 हजार कोणी घालायचं? 70-80 हजार सोलर गोरगरीबीचं ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भाग आहे, गोरगरीब कष्ट करून खाणाऱ्याचा भाग आहे. हे आम्ही कुणाच्या स्वार्थासाठी आम्ही इथं जमलेलो नाही. वैयक्तिक बाबा अण्णा पाटलांचा स्वार्थ आहे त्याच्यासाठी जमलोय असं नाही आहे ना. याची दखल लवकरात लवकर प्रशासनानं किंवा अन्य कोण MSEBचे अधिकारी असतील यांनी घेतली पाहिजे होती. गोरगरीब वर्ग आहे, हे सगळ्यांच्या गोरगरीब न्यायाच्या हक्कासाठी चाललेलं आहे. आंदोलन पावसात भिजून कुणाला कामे धंदे नाहीत अशासाठी चाललेलं नाही, किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी अण्णा पाटलांच्या स्वार्थासाठी चाललेलं नाही, किंवा वैयक्तिक सोलर बसवण्यासाठी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती तशी भक्कम आहे असं पण नाही. प्रशासनानं किंवा MSEBनं या गोष्टीची लवकरात लवकर दखल घ्यावी ही आमची ग्राहकांची किंवा सर्वसामान्यांची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. जे काही मीटर तुम्ही स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ते 7 दिवसाच्या आत तुम्ही काढून घ्यायचे. जर का 7 दिवसाच्या आत कुणी काढून नाही घेतली, जर का या मावशी आता भेटल्या त्यांनी आता सांगितले की परस्पर अशा पद्धतीनं मीटर बसवलं, तर या संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे हा केवळ ह्या पर्टिक्युलर गावाचा विषय नाही, संपूर्ण तालुक्यामध्ये 7 दिवस, आज तारीख आहे किती? आज 29 तारीख आहे. 5 तारखेपर्यंत जर का तुम्ही अशा पद्धतीनं मीटर नाही काढून घेतली तर 7 दिवसानंतर आम्ही ते मीटर फोडणार आहे. सर्वांनी ते मीटर काढायचे आणि फोडायचे, मिळून फोडणार आहे. शेवटी कायदा हातात घेऊया. ज्या काही गोष्टी होतील त्याला आपण सर्वांनी समोर जाऊया. म्हणजे असं काही नाही की ह्यांनी पुढं हे केस आहे. मी माझं मीटर फोडायचं, प्रत्येकानं आपलं मीटर फोडायचं आणि ज्या काही केसेस होतील त्याला आपण सर्वांनी समोर, हा शेवटचा पर्याय. कारण कितीही केलं तरी आता हे सगळं अदानीच्या कशात गेलेलं आहे आणि आपण कितीही कुणाकडे तक्रारी केल्या तरी आपलं कुणीही काय ऐकणार नाही. त्यापेक्षा आपण हा कायदा हातात घेणे आणि महात्मा गांधींनी सांगितले की जो कायदा हा आपल्या हिताविरुद्ध आहे तो कायदा हातात घ्यायला आपल्याला कधी कुणी अडवलेलं नाही. तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण ह्या बाबतीत हे निवेदन जे आहे ते MSEBच्या लोकांना द्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की आजपासून 5 तारखेपर्यंत आपण मुदत देतो MSEBला की संपूर्ण तालुक्यातील जे मीटर आहेत स्मार्ट मीटर ते त्यांनी पोस्टपेड असू देत किंवा प्रीपेड असू देत ते त्यांनी काढून घ्यायचे. जर का नाही घेतले तर आपण त्यातून पुढे आपण त्या ठिकाणी मीटर आपण ते फोडणार आहोत. ज्या काही केसेस होतील त्याला सामोरं जाणार आहोत. असं आपण आमचे अनिल गोडे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी निर्णय घेतलेला. वेळ का आलेली आहे याचा विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेनं जरा आपल्या स्वतःला प्रश्न विचारावा. इथून पाठीमागं मीटर जर घ्यायचं असेल तर बऱ्याचदा अर्ज द्यायला लागायचे, आम्हाला मीटर बसवायचं आहे, मीटर बसवायचं आहे. अचानक ही MSEB इतकी ऍक्टिव्ह कशी काय झाली हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. अचानक सगळी न सांगता न बोलता येऊन सर्व्हिस एकदम ऍक्युरेट, मीटर जुनं काढायचं नवीन बसवायचं. पण हे ज्यावेळी होतं त्यावेळी आमच्या सामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की ही नवीन मीटर बसवण्याचा यंत्रणेचा एवढा अट्टास काय आणि बिलं वाढून येत आहेत. बऱ्याचदा लोक तक्रार करतात आणि ही तक्रार करताना तिची दखल घेतली जात नाही. आणि ह्याचा रोष म्हणून अण्णा पाटलांनी जे आंदोलन केलं, जे मीटर फोडलं, तो रोष त्यांच्या त्या भावनेतून व्यक्त झालेला आहे. आणि ह्या आंदोलनाची दखल MSEBनं अंतर्मुख होऊन ह्या आंदोलनाचा विचार करावा. जर हा विचार नाही केला तर आम्हाला बळजबरी कायदेशीर मार्ग सोडून आम्हाला मार्ग निवडावा लागेल आणि ह्या सगळ्याची जबाबदारी ही विद्युत यंत्रणेची राहील. आणि अण्णांच्या सोबत अख्खं कोकरूड
इथं एकवटलेला आहे. अण्णांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी आम्ही सर्व कोकरूडकर मिळून घेणार आहे. फक्त मीटरच्या बाबतीत जी प्रिपेड मीटर लावलेली आहेत ती प्रिपेड मीटर जर सामान्यांच्या हिताची नसतील तर ती तत्काळ तुम्ही काढली पाहिजेत. आणि ही आमची सर्वसामान्यांची अण्णांच्या सोबत आमची सुद्धा सगळ्यांची मागणी आहे.